नमस्कार. संध्याकाळी 6 ते 7 एक तास मुलांबरोबर. मुलं खूप आहेत, खूप मुलं आहेत. पण प्रत्येकाची शाळेची वेळ, ट्युशन, त्यामुळे काही येतात, काही नाही येत. कुणाची तब्येत वगैरे अचानक बिघडते. तरी कमीत कमी 20-22 मुलं रोज असतातच असतात. तशी जास्त आली तर 40पर्यंत पण असतात. खूप मजा येते मुलांची. छोट्या मुलांची खूप मजा येते. काही खेळ त्यांच्यासाठी पण असतात, अगदी छोटी, जे टॉडलर म्हणतो आपण तसे, 3-4 वर्षाच्या आतले. आणि त्यांना आवडतं खेळायला. मोठी मुलंही त्यांना सावरून घेतात. पण ते शेवटी आम्ही घेतो, कारण मोठ्या मुलांना भरपूर खेळायचं असतं. आणि नंतर आम्ही देशाची जय जयकार करत टाळ्या वाजवतो. आणि तेव्हा तर न खेळणारी सगळी मुलं येतात आणि टाळ्या वाजवतात. अगदी छोटी छोटी मुलंसुद्धा आईच्या हातात असतात ना, ती मुलंसुद्धा अगदी आवडीने टाळ्या वाजवतात. खूप छान मजा येते. मुलांना एकमेकांबरोबर राहणं, एकमेकांना सहन करणं, हे जे आता कमी होत चाललं आहे, ते कमी होत चाललं. म्हणजे एकमेकांना सहन करण्यासाठी एकमेकांबरोबर खेळलं पाहिजे. एकमेकांचे स्वभाव ॲडजस्ट तो प्रकार ह्या खेळातून होतो असं मला वाटतं. मुलांना एन्जॉय होतं आहे म्हणूनच मुलं येतात. मला आवडतं मुलांबरोबर राहायला. त्यांच्याकडून मला नवीन नवीन शिकायला मिळतं, म्हणून मी तो वेळ राखून ठेवते आणि मुलांबरोबर जाते. तर माझं आवडतं गाणं, या 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 गंमत जम्मत, ऐका हो गंमत जम्मत, हो गाव गंमत या जम्मत या गंमत, या 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 ढिंचाक ढिन, ढिंचाक ढिंचाक ढिन, या 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 ढिंचाक ढिन, ढिंचाक ढिंचाक ढिन. मुलांना खूप आवडतं म्हणून खेळतात. हार आणि जीत दोन्हीही पचवायचं आणि पुढे वाढायचं, हे खेळाच्याच माध्यमातून होतं. त्यामुळे तुम्हीही, मी विनंती करीन, आसपासच्या मुलांना जमवा, नवनवीन खेळ खेळून घ्या. मुलांना खूप ॲक्टिव्ह राहायला आवडतं. त्यांना असं, आता पावसाळा आहे खरं तर मी म्हटलं बसून खेळूया, तर नको असतं त्यांना. थोडा पाऊस थांबला की त्यांना मैदानीच खेळ आवडतात. खूप पाऊस आला तर मग आम्ही पत्ते वगैरे खेळतो घरातच. पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, असे छोटे खेळ खेळतो. पण मुलांना मैदानी थकणारे खेळ आवडतात, मैदानी खेळ. त्यामुळे मलाही वाटतं की मुलांनी खेळावं. त्याच्यातून त्यांच्या शरीराचे प्रत्येक अवयवांनासुद्धा व्यायाम सहज होतो, आणि त्या वयात पाहिजे. बघा, माझ्या मुलांचं कौतुक करा. त्यांना आणि एक नवीन खेळ जर तुमच्याकडे असतील तर जरूर सुचवा. काही बऱ्याच खेळामध्ये मी मॉडिफिकेशन करून जुन्याच आपल्या खेळामध्ये जरा नवीन आणून खेळते. लहान मुलांना तर शेवटी डोंगराला आग लागली, पळा रे पळा खूप आवडतं. आणि मग त्याच्यामध्ये अगदी छोटी मुलंसुद्धा येतात. त्यांना 2-4 वगैरे कळत नाही, पण त्यांना कच्चा लिंबू ठेवून खेळायला देते, फक्त मोठ्यांना आऊट करते. छान मुलंच मग आऊट झालेली मुलं नंतर डोंगराला आग लागली घेतात आणि छान आदेश देतात. अगदी त्यांच्या क्रिएटिव्हिटीला पण त्याच्यामध्ये, म्हणजे आदेश देण्याच्या एवढ्या मुलांमध्ये काउंटिंग करून त्या मुलांना बरोबर आदेश देणं वगैरे छान जमतं त्यांना. तुम्ही ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला पण खूप टेक्निक जमत नाही, तरी मी थोडंसं आजचा व्हिडिओ जरा जास्तच लांबला, कारण
दोघा तिघांनी सांगितलं खूपच फास्ट करते. आणि पेरेंट्स वगैरे पाठवतात व्हिडिओ, मग ते मी मिक्स करते आणि हे करते, पाठवते. त्यामुळे काही काही व्हिडिओ खूप मोठे असतात, जसे जमतात तसे पाठवते. माझ्या मुलांचं कौतुक आणि आपल्यासारख्यांना एक उत्साह की आपणही ह्या वयामध्ये मुलांना एकत्र घेऊन मुलांकडून शारीरिक म्हणजे त्यांचा व्यायाम आपण करून घेऊ शकतो, त्यांच्याबरोबर आपणही आनंद उपभोगू शकतो, हेच माझं ह्याच्यातून हे असतं. सुरुवात करा, थोडीशी सुरुवात करा. पहिल्यांदा 1-2 मुलं येतील, हळूहळू मुलं वाढतील आणि मुलांना आवडेल त्यांच्या कलेने थोडंसं घ्यायचं. मुलांना खूप आवडतं. असतात काही मुलं द्वाड असतात, काही मुलं खूप सहनशील. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागतं. थोडीशी जबाबदारी उचलावी लागते. म्हटलं तर काय त्याला म्हणतात लष्कराच्या भाकऱ्या आहेत ह्या. कधी कधी काही लोकांचा गैरसमजही होतो याच्यामधून. पण मुलांना मात्र खूप आवडतं. 5:30 झाले की माझ्या दारात आजी आजी करून बोलवायला मुलं येतात आणि तो आवाज ऐकून मलासुद्धा अगदी म्हणजे हातातली कामं ठेवून धावत जावं असं वाटायला लागतं. 6 ते 7 वेळ ठेवलेला आहे, पण तरी मुलं कधी कधी नाही, आजी अजून एक खेळ खेळून जाऊया ना म्हणून ऐक तसं लवकर बोलवतात 5:30ला वगैरेच येतात बोलवायला आणि निघताना मला 7, 7:15 वगैरे वाजतात. आता सध्या हा दोरीचा हा खेळ खूप आवडतो. एकाने मध्ये उभं राहायचं आणि दोरी फिरवायची आणि त्याच्यावरून कोणी पाय न लागता उडी मारायची. आणि ह्याच्यामध्ये अगदी छोटी छोटी मुलंसुद्धा येतात, खूप छान खेळतात. काय ह्याला खरं सांगा, मला ह्या खेळामध्ये काय लागते? एक छान दोरी लागते, या पलीकडे काय आहे? पण मुलांना एकत्र घेतलं की मुलं खूप आवडीने खेळतात आणि त्याच्यातून वेगवेगळी क्रिएटिव्हिटी काढतात. आणि मग खूप आत्ता आमच्या वसाहतीतील बहुतेक सगळ्या मुलांनी आईवडिलांकडे हट्ट करून दोरीच्या उड्या घेतलेल्या आहेत. सध्या आमच्याकडे दोरीच्या उड्या अगदी 3-4 वर्षाची मुलांनीसुद्धा घेतलेल्या आहेत. घेतल्यामुळे खेळतीलसुद्धा. हे बघा किती छोटं पिल्लू आहे बघा, मस्त उडी मारतं बरोबर आल्या आल्या. अंदाज येतो त्यांना. हे बघ पडलं तरीसुद्धा हसत होतं